पाहायची आहे आजची बातमी आज तर पाहत रहा नागराज। नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे। आपण पाहत आहात नागराज न्यूज। पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी। निलंग्यात महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात 2 तास रास्ता रोको। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी निलंगा महाविकास आघाडीकडून निलंगा येथे रास्ता रोको करून निषेध व्यक्त करत कामात कमिशन खाणाऱ्या व निष्कृष्ट दर्जाच्या काम मार्गी लावणाऱ्या निर्लज्ज लोकप्रतिनिधीचा व अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला। सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले होते। त्या ठिकाणी बसवण्यात आलेला महाराजांचा पुतळा 1 वर्षही पूर्ण न होता कोसळला। यावरून पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे। देशाचे पंतप्रधान जेव्हा एखाद्या स्मारकाचे किंवा वास्तूचे उद्घाटन करतात तेव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल अशी जनतेला खात्री असते। मात्र सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला। हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे। याची जबाबदारी हा पुतळा उभारणाऱ्या संस्थेबरोबर संबंधित खात्याचे मंत्री व प्रधान सचिवांची देखील आहे। त्यामुळे याची SIT नवीन चौकशी झाली पाहिजे। देशातील व राज्यातील भ्रष्ट सरकारला उखडून टाकण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीतही परिवर्तन करावे। शहरातील व्यापाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केलेल्या दुटप्पी लोकप्रतिनिधी व प्रशासनावर टीकेची झोड उधळली। आपला शेतकरी संकटात अडकलेला आहे। शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, त्यासाठी सरकारने लक्ष घालून सोयाबीनला 9000 भाव द्यावा व हमीभावाने खरेदी करावी अशी त्यांनी मागणी केली। यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, प्रदेश सचिव अभय साळुंखे, शिवसेनेच्या वतीने शोभाताई बेंजरगे, तसेच तालुका प्रमुख अविनाश शेषणे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुधीर मसुदे, विजय पाटील, माजी सभापती अजित मुले, लक्ष्मण कांबळे, दयानंद चोपळे, उजेडचे दिलीप रेवळे, नारायण सोनवंशी, पंकज शेळके, मुजीब सौदागर, अजित लिंबाळकर, अबादास जाधव आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी प्रमुख उपस्थितीत अरविंद भातमरे, कनिष्ठ पाटील, हमीद शेख, अजित नाईकवाडे, अमोल सोनकांबळे आदी उपस्थित होते। संभाजी निलंगेकरला निवडून आणण्यासाठी सुरुवातीला 9 लाख रुपये दिले। जेव्हा त्यांचा खर्च 42 लाख असताना जर हा माणूस 9 लाख देऊ शकतो तर 420चा गुन्हा कोणावरती दाखल व्हायला पाहिजे? ही सगळी जी लोक आहे, गटाटप्पा असतील, सोलापुरे जे असतील, अंबादासचे असतील, या सगळे ही टॅक्स पेअर लोक आहेत। म्हणजे मी जबाबदारी बोलते की इन्कम टॅक्स पे करतात, त्याच्यातून हे लोक कुठेतरी आम्ही दान केल्यासारखं सरकार दाखवतं, हे सुद्धा दुर्दैवी आहे। जर जे टॅक्स पेअर असतील ते 420 मध्ये कसे दाखल होऊ शकतो? आणि ते अतिशय वाईट पद्धतीनं गावामधले छोट्या गावातलं राजकारण करणार, तिथल्या गावात भांडणं लागणार, आपलं फक्त रोटी भाजून कशी पोळी घ्यायची आणि पुढे जायचं। अक्षरशः ही संभाजी निलंगेकरांची परिस्थिती जी आहे, मला असं वाटतं परिस्थिती म्हणण्यापेक्षा विकृती त्यांच्यामध्ये, की ती विकृतीच माणसाच्या मुर्दे पाडून माणसाच्या त्याच्यावरती पाय देऊन पुढे लोणी चाटायची ही अवलाद आहे। त्याच्यामुळे तुम्हाला हे वेळीच रोखावं लागेल आणि गावोगावी जे होणारे यांचे जे नौटंकी चालू आहे ती सुद्धा बंद पडली पाहिजे। मी विचारलं की त्या ठिकाणी ह्या पद्धतीचं चूक आहे, त्याच्यामुळे आपण सगळेजण भूमिपुत्राला साथ देऊ। अंबादास जाधव भूमिपुत्र आहे, प्रकाश आप्पा भूमिपुत्र आहे। 2022 मध्ये नाही, 23 मध्ये नाही, विमाच मिळालेला नाही। मग आता तुम्ही आमच्याकडे कशाला येता? जेव्हा आमचे लोकप्रतिनिधी होता, खरं तर लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे? जेव्हा कोण कुण्या पक्षाचा आहे, कुण्या जातीचा आहे, कुण्या धर्माचा आहे, कुण्या पंथाचा आहे, कोणी असो, जेव्हा तुम्ही तिथले आमदार म्हणून निवडून येता तेव्हा सर्व ज्यांनी मतदान नाही केलं त्यांचं सुद्धा पालकत्व तुमच्याकडे येतं। असं द्वेषातून वागणं बरोबर नाही, हे कारण ही आमच्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, त्याच्यामुळे हे वागणं बरोबर नाही असं मला सांगायचं। की गॅरंटी पटली आम्ही दिलाय, मग दिवाणी दावा नाही, मग दिवाणी केस नाही, काय दिले?
420 गुन्हा म्हणजे फसवणूक केली. कोण कोण वगैरे ते फसवणूक, लपून, चोर, कोण अंबादास जाधव, प्रकाश अप्पा सोलापुरे, त्यांच्या सुविद्य पत्नी माधव गताटे आणि ती कालिया ही चोर आहे. ही सांगणार कोण? ही शेजार, ती बोत्र्या आणि या चोराचा सरदार 420 खाली सीबीआय कोण असलेला संभाजी पाटील. काय काय साक्षरहीन, काय पद्धत आहे, काय शिस्त लावली आणि त्याच्यावर हिने गुन्हा दाखल केले. पण काही का असणार न्याय आहे, वर देव बसलाय. ह्याला कुणालाच अटक व्हायची वेळ आली, वजनाला अटक वर जामीन होणार. कालच झालं आणि ती FIR सुद्धा कॅन्सल करायचं त्या ठिकाणी टाकलं. FIR सुद्धा टिकणार नाही आणि ती जोपर्यंत FIR रद्द होत नाही तोपर्यंत मी नगर बसा ना तुम्ही गेल्यावर मला बोलायला बसा बरी. मग आठवून आलंय पायी येतो, इकडून येतो, तिकडून येतो आणि तिथे डुप्लिकेट. हा बसाय भाऊ उजेड करा तर लय कशी नाही. शिरांबाच्या लोकांना मध्ये चालणार, वाटत चालणार, मध्ये डुप्लिकेट वाटत चालणार. मग असं गाडीत बसून चालणार, गावाला चढ म्हणून तुला कसलं डुप्लिकेट. असं काय तरी आपलं मी नशीब, आपलं नशीब फुटलंय बघा. 20 वर्ष झालं असला चोर आपल्या उरावर बसलाय. तुमच्या पाया पडतो ह्या असल्या डुप्लिकेटपणापासून स्वतःला मुक्त करा. करता का? आणि आपत्र्य मपद बालाजीची शपथ, ज्याला पटलंय त्यानंच फक्त हात वर करा. पटलंय मग आता ज्यानं हात वर केले त्यांना आपल्या गल्लीच्या गावातल्या दुसऱ्या 100 माणसाला कमीत कमी पटवायचं आहे. बरोबर आहे का? अशा पद्धतीने ह्या दुष्टाचा आपण नाश करू. आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.